नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कारण बरेच संकट येतात आणि आपल्याला काहीतरी शिकवून जातं. पण ते संकट आली म्हणून थांबायचं नाही, आणि जो थांबला तो संपला. हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. अगदी किती संकट बिकट आली तर त्याच्या पलीकडे जाण्याचं आपल्याकडे सामर्थ्य असलं पाहिजे. म्हणून आपण त्यावेळेस ठरवलं पाहिजे की आपण या संकटाच्या पलीकडे झेप घेऊनच मगच थांबणार आहोत. म्हणूनच आजचा व्हिडिओ आपण झेप या विषयावरती पाहणार आहोत मित्रांनो. झेपच घ्यायची आहे तर मग कावळ्यासारखे कशाला, नाही का? झेपच घ्यायची आहे तर गरुडासारखी उंच घ्या, कारण गरुडासारखी झेप घेतल्यानंतरच तुमच्यामध्ये किती संघर्ष करण्याची ताकद आहे हे त्यावरून दिसून येतं. आणि लक्षात ठेवा, निसर्ग ही त्यालाच ताकद देतो ज्यांच्यामध्ये लढण्याची धमक आहे मित्रांनो. म्हणून लढाऊ वृत्ती कधी सोडू नका. भले ही झेप कितीही उंच घेतली तरी तुमचं पाय मात्र जमिनीवर असलं पाहिजे आणि तुमचा हात आकाशाला टेकलं पाहिजे. झेप घ्यायचीच बरं का, झेप घ्यायचं वेळ असलंच पाहिजे. हे जिवंतपणाचं लक्षण आहे. झेप घ्यावीशी वाटणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. धाडस करावीशी वाटणं हेच आपलं मनुष्य असणारं जिवंतपणाचं लक्षण आहे मित्रांनो. यासाठी कितीही संकटे आली तर झेप घ्यायची, थांबवायची नाही. पहिल्या वेळेस झेप घेतली, अयशस्वी झाला म्हणून घाबरायचं काय? अहो, दुसरी झेप घ्या ना, नक्की तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल. पण समजा काही अडचणीमुळे आपण दुसऱ्याही झेपेमध्ये अयशस्वी झालो तर अशी उदाहरणं आठवून बघा भूतकाळात मित्रांनो. अशी कितीतरी ज्यांनी अयशस्वी होऊन यशाला भरारी घातलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा प्रयत्न करा. पुन्हाही अयशस्वी झाला, थांबा, 4 पावले मागे जा आणि पुन्हा विचार करा कुठे चुकलो आहो आपण, आणि त्या ठिकाणी थोडंसं थांबा, विसावा घ्या. पण ती तात्पुरती विश्रांती आहे मित्रांनो. पुन्हा उठा आणि पुन्हा झेप घ्या. कारण आपण जोपर्यंत मनात पराभूत होत नाही तोपर्यंत या जगात आपला पराभव कोणीच करू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे सर्वप्रथम जो मनात पराभूत होतो तोच रणात पराभूत होतो, हे लक्षात ठेवा. म्हणून कुणाच्या सांगण्याने यश मिळत नाही तर तुमच्या कृतीद्वारे यश मिळतं. त्यामुळे झेप घेण्याची वृत्ती तुमच्या रक्तामध्ये असू द्या आणि ते रक्त ढवळून तुम्ही झेप घ्या मित्रांनो. अशा अनेक उदाहरणं आहेत की बाबा पहिल्याच खेपेमध्ये त्यांना यश मिळालं नाही म्हणून त्यांनी सोडून दिलं नाही. ते सतत प्रयत्न करत राहिले आणि तो प्रयत्नच त्यांना विजयापर्यंत घेऊन गेला मित्रांनो. या आपल्या संघर्षाच्या प्रवासामध्ये असं कितीतरी वेळा आठवून बघा तुम्ही, 0 to हीरो झालेले असे काही व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचं व्यक्तिमत्व आपण वाचन करतो त्यावेळेस आपल्याला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्यांनी 0 to हीरो पर्यंत जाण्यासाठी काय केलं असेल तर लक्षात ठेवा, ध्येय ठेवलं असेल. जितका उंच तुमचं ध्येय असेल तितकी उंच तुमची यशाची फरारी असेल, तुमची झेप असेल मित्रांनो. म्हणून उंच ध्येय ठेवणं हेच झेप घेण्याचं सगळ्यात पहिल्यांदा मूलभूत असं घटक आहे म्हणलं तर चालेल मित्रांनो. म्हणून 0 to हीरो बनलेले व्यक्तिमत्वाचा प्रवास हा संघर्षातून उलगडला आणि मगच ते हिरो बनले. आणि ते हिरो बनलेच नाहीत तर जगाने त्यांना हिरो म्हणून स्वीकारलं मित्रांनो. हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस आपण सतत कार्यरत राहू, ज्यावेळेस आपण झेप घेऊ, त्याच वेळेस हे शक्य आहे मित्रांनो. म्हणून कुठली समस्या आली, अहो प्रहार करा त्याच्यावर आणि त्या समस्येवर प्रहार करून त्या समस्याला सोडवूनच दम घ्या. तीच झेप तुमच्या विजयाची नांदी असेल. म्हणून अशी झेप तुम्ही घ्यावी आणि तुमचं जीवन तुम्ही घडवावं. यासाठी पुनश्च एकदा मी तुम्हाला या चॅनलद्वारे शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की हा चॅनल जर तुम्हाला आवडला असेल, हा कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांकडे शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून पुन्हा एकदा आपण एक चांगल्या गोष्टीसाठी मलाही प्रोत्साहित करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.